कसं झालं? यम्मी. यम्मी यम्मी झालं. यम्मी यम्मी झालं. इथं मी घेतले 1 कप ओट्स, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप गव्हाचं पीठ. इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेत स्प्रेड करण्यासाठी मध्ये. 2 टेबलस्पून आपले इथे बटर घेतलेलं आहे. 3 टेबलस्पून आपल्याला हनी लागणार आहे, मध, आणि दूध घेतलं आहे आणि व्हॅनिला इसेन्स. दूध आपल्याला गरजेनुसार वापरायचं. पावडर करून घेतलेली आहे. मध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेणार आहोत. गव्हाचं पीठ आहे अर्धा कप. त्यामध्ये आपण बेकिंग पावडर घेतली आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर. यामध्ये आपण पिंच ऑफ सॉल्ट यूज करणार आहोत बॅलन्स होण्यासाठी टेस्ट. एकदम इथे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स मी मिक्स करून घेत आहे. मला थोडंसं भांडं हे छोटं वाटलं म्हणून मी आता हे दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करून घेते आहे. त्यामध्ये आपण मेल्ट केलेलं बटर आता ॲड करणार आहोत. त्यानंतरनं दूध हळूहळू करत दूध ॲड करायचं आहे. त्याच्या लम्प्स होऊन द्यायचे नाही आहेत, गाठी होऊन द्यायचे नाही आहेत पिठामध्ये. थोडं थोडं करत दूध ॲड करायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी अशी मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते. त्यानुसार दूध ॲड करा. मला साधारण 1 फुलपात्र आणि त्याच्यावर थोडंसं दूध अजून मी टाकलं होतं. 2 ते 3 टेबलस्पून अजून एक्स्ट्रा मला दूध लागलं होतं. तर हे बॅटर आता आपण मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये आता आपण 3 चमचे मध ॲड करून घेणार आहोत. आता हे पूर्ण आपलं बॅटर रेडी झालं की त्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्सचे 1 ते 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्स ॲड करून घेणार आहोत. तर मी इथे गॅसवर तवा तापायला ठेवला आहे. शक्यतो नॉनस्टिक पॅनच यूज करा. नॉनस्टिक पॅनवर चिटकत नाही. आणि ह्या पळीने मी आता बॅटर पोर करणार आहे, कारण त्याच्याने एक प्रमाण ठरतं आणि आपले सगळे पॅनकेक एका साईजचे होतात. त्यामुळे तुम्ही पण असंच करा. आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत. 1-2 मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत, कारण त्याच्याने आपले पॅनकेक सॉफ्ट होतात. झाकण जर नाही ठेवलं तर त्याच्या एजेस ज्या असतात त्या अशा कडक होऊ शकतात, क्रिस्प होऊ शकतात. त्यामुळे आता हे हलक्या हाताने आपण फ्लिप करून घेऊयात. बघू शकता तुम्ही किती छान गोल्डन कलर त्याला आला आहे. गोल्डन ब्राऊन असा कलर आपल्या पॅनकेकला आलेला आहे. अशाच पद्धतीने मी आता बाकीचे पण पॅनकेक तयार करून घेते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. नक्की सबस्क्राईब करा. आता मी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट डबल बॉईल मेथडने मेल्ट करून घेणार आहे. त्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा म्हणजे 1 क्यूब छोटा बटर ॲड केलं आहे स्मूथनेससाठी. तर हे मेल्ट करून झालं की आपण आपल्या पॅनकेकच्या मध्ये ते स्टफ असं करून घेणार आहोत. इथे बघा मी छोटासा क्यूब ॲड केला आहे बटरचा. त्याच्याने स्मूथनेस येतो चॉकलेटला. त्यामुळे आता हे मेल्ट झालेलं आहे. आपण ते पॅनकेकला लावून घेऊयात. हे सँडविचसारखं आपण पॅनकेकला ते लावून घेणार आहोत. इथे मी सगळ्या पॅनकेकला चॉकलेट स्प्रेड करून कट करून घेते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या मुलांना आवडला का. हे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.